हमी भावाचं गाणं दिलं वचन कास, हमी भावाचं गाणं दिलं वचन कास, पिकवलं सगळं पण मिळाला त्रास, पिकवलं सगळं पण मिळाला त्रास, माझ्या शेतकरी राजाला देवा भाऊ मिळेल का हो कधी मान, मिळेल का हो कधी मान. मी सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जाहीर निषेध करतो. आज अनेक शेतकरी, माझा शेतकरी राजा दर 1 महिन्याला 367 आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहे. तर याकडे कुठलंही सरकारचं लक्ष नसून सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आज 28 दिनांक रोजी नागपूर येथे शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हावं यासाठी मोर्चा काढला आहे. तरी मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला इकडून विनंती करतो की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे व यानंतर जर शेतकऱ्यावर जर वेळ आली तो अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण की आपल्या शेतकऱ्याचवारी सरकार फक्त मतदानापुरतं शेतकऱ्याचं फक्त नुसतं फायदा घेतं आणि मतदानाच्या टायमाला शेतकऱ्याला सांगतं की मी कर्जमाफी करू. देवा भाऊ आपण 3दा बरं होते की माझी जर सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली तुम्ही माझ्या शेतकरी राजाचं 7-12 कोरा केल्याशिवाय शांत बसणार नाही. पण आपण सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आपण 3 वेळेस बोलला की माझ्या शेतकरी राजाचा 7-12 कोरा केल्याशिवाय मी राहणार नाही. पण आम्ही सर्व, मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून तुम्हाला मी एकदाच सांगतो की आता तरी आपलं तोंड उघडा आणि एकदाच सांगा की शेतकरी राजा मी तुझा 7-12 कोरा केला तर आम्ही सर्व शेतकरी महाराष्ट्रातले तुमच्या डोक्यावर ट्रकभर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही. पण उद्याचं जर आंदोलन तुम्ही थोडं डोकं शांतावर घेऊन निर्णय जर घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या रान पेटल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा चेतावणी देतो. आज हजारोच्या संख्येने गाड्या नागपूर येथे रवाना झालेलं आहे. आज आम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं तुम्ही हे बघत असाल की आम्ही आमची स्वतःची कष्टाची भाकर खाऊन शेतकरी एकजुटीसाठी नागपूर येथे जाणार आहे. उद्या लाखोनी गाडी येणार आहे. तुम्ही आता मी तुम्हाला येऊन चेतावणी देतो, जर तुम्ही उद्या 5 वाजेपर्यंत माझ्या शेतकरी राजाची कर्जमाफी जर केली नाही तुमचा एकही आमदार, एकही खासदार, एकही जिल्हा परिषद सदस्य आम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही. तुम्हाला एवढी चेतावणी देतो. इकडं थांबतो.